बाणगंगा सहकारी साखर कारखाना या कारखान्याचे बिले अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले नसल्या कारणाने या कारखान्यासमोर हबप गणेश महाराज अंधारे यांनी उपोषणाच्या हातावर बसले होते आणि त्यांच्या या आंदोलनाला अखेर यश मिळाले असून कारखाना प्रशासनाकडून मात्र आता 5 ऑगस्ट 2026 पर्यंत शेतकऱ्याची उर्वरित बिले ही सर्व काढण्याचा आणि त्यांच्या खात्यावर जमा करण्याचा शब्द दिला गेला आहे। या शब्दामुळे बाणगंगा सहकारी साखर कारखाना धाराशिव येथील आंदोलन आता स्थगित करण्यात आलेले आहे। या कारखान्याने 3,000 रुपये भाव हा जाहीर करण्यात आला होता। हा कारखाना अजितदादा यांनी चालवायला घेतला असेही या भागात म्हटले जाते। अयान मल्टीस्ट्रेट या कंपनी मार्फत हा कारखाना चालवायला घेतला आहे आणि 3,000 रुपये भाव दिला आहे, पण 31 जानेवारी पर्यंत 2900 रुपये प्रति टनाप्रमाणे शेतकऱ्याच्या खात्यावर हे जमा केलेले आहे आणि 1 फेब्रुवारी 2026 ते मार्च एंड पर्यंतचे बिले हे शेतकऱ्याची थकीत होती। म्हणजे त्या शेतकऱ्यांना 1 रुपयाचे ऊस बिल हे देण्यात आलेले नव्हते। अशा शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यात येणार असून 5 ऑगस्ट पासून शेतकऱ्याच्या खात्यावर त्यांच्या हक्काचे ऊसाची बिले ही खात्यावर पडणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे। ऊसाची बिले हे संपूर्ण महाराष्ट्रात 100, 200, 400, 500 या स्वरूपात सर्वच साखर कारखान्याने जवळजवळ थकवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। साखरेचे दर हे खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत आणि अशा पुढील हंगाम ही ऊस उत्पादनावर संकट निर्माण झालेले अल्निनोमुळे संकट निर्माण झाले आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना ना कर्जमाफीचे पैसे मिळत आहेत, ना पीक विमा मिळत आहे, ना शेतकऱ्यांना त्यांना त्यांच्या हक्काचे ऊसाचे पैसे मिळत आहेत। या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांची खूप मोठी गोची होत असताना दिसत असताना शासन खूप धीम्या गतीने काम चालू आहे। राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे त्यांच्या ऊसाचे बिल हे 15 दिवसाच्या आत मिळावे असा नियम असताना देखील कारखाने मात्र हे पैसे महिने उलटून गेले तरी शेतकऱ्यांना देत नाहीत आणि करोडो रुपये हे शेतकऱ्यांचे पैसे वापरले जातात। यामध्ये शेतकरी हा पिचला जात असून या मोठ्या प्रश्नाकडे शासन कधी लक्ष देणार हा प्रश्न निर्माण होत आहे। धन्यवाद।